नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतोय. मात्र काय मॅच बघा, एका चेंडूमध्ये 9 धावा होऊ शकतात, एका चेंडूमध्ये 8 धावा होऊ शकतात, काहीही घडू शकतं. जर नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल तर काहीही घडू शकतं. लक्षात ठेवा मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच स्टार्ट करा. 3 ओव्हरची मॅच. 50चा खेळाडू खेळवायचा की नाही खेळवायचा हा प्रश्न तुमचा आहे. मात्र सुरुवातीचे दोन्ही खेळाडू 45 वयोगटातील असायला हवे. वन डाऊनचा खेळाडू 40 हा वयोगटातील असायला हवा आणि पहिल्या षटकात राहण्यासाठी 45 वयोगटातील गोलंदाज हा तुमच्याकडे असायला हवा. मॅच ऑन. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. थँक्यू गोडदेव. स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण गोडदेवचे खेळाडू पाहतोय. कॅप द्या जरा, पंचांजवळ एक कॅप पाठवून द्या. आज हवेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बवंडर देखील आलेत काही ठिकाणी. ओके ओके, पंचांना द्यायचंय, ते पण पंचांना द्यायचंय. माझ्या पंचांना द्यायचं तो पण. आज एन्जॉय होईल. आज रविवार, अंतिम दिवस दमण नगरीतील आपल्या सर्व संघांचा शेवटचा दिवस आहे. इथून मात्र थेट आपण आपल्या नगरीमध्ये पदार्पण करणार आहोत. चला चला लवकर. रमाकांत भोईर, जेपी यावेळेस ऑन साइडला सॉफ्टवेअरने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. एकदा तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल. सचिन पाटील या ठिकाणी आलेत. मला वाटतंय एक आणखीन हा खेळाडू मेलवान टीमनं बोलवलाय. खास जेपीनं फ्लाईटचं तिकीट काढलं होतं मला वाटतं सचिनचं. मुकेश पाटील आले नाहीत, मध्ये सचिन पाटील त्या फ्लाईटनं पहिल्या फ्लाईटनं आलेत. थेट सकाळी या ठिकाणी रेडी. ऑन ड्राईव्ह केलं गेलं डीप लॉंग ऑनला. त्या ठिकाणी आपण फिल्डर पाहतोय मिस्टर दिलीप. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. नंदकुमार पेडवेकर. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट 4 स्पर्धा आपल्या झाल्या आहेत आणि या 4 स्पर्धेंचा जर अपडेट द्यायचा गेला तर इन्फॉर्म बॅटर नंदकुमार पेडवेकर यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर सर्वच स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी नंदकुमार पेडवेकर यांची पाहिली आहे. मात्र चंद्रकांत या खेळाडूच्या वर भरपूर अपेक्षा होत्या. मात्र तो चंद्रकांत हा खेळाडू मात्र या दमण स्पर्धेमध्ये कुठेतरी चमकलाय. त्यानंतर विनोदची बॅटिंग दमणच्या मैदानावरील. बॅक टू बॉलर समोर खेळला होता. पायाने अडवण्याचा प्रयत्न जेपीने केला होता. एकदा वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. नंदकुमार पेडवेकर डेंजर झोन मध्ये परतावं लागेल. पहिली विकेट मीरा टीमची. नंदकुमार पेडवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. निबेटर मैदानाच्या आतमध्ये तो विनोद. डीप स्क्वेअर लेग संजय पाटील. मयूर आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॉर्नर बाउंड्री सचिन पाटील आणि दिलीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफला देखील सचिन आहे. नेक्स्ट मॅच दैसर आणि पाणजू दोन्ही टीम रेडी राहायचं आहे.
शॉर्ट बॉल ऑन साईडला टॅप केलं चेंडूला. दिलीप आहे डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. एक धाव. धावा झाल्या त्या 5. नागरिक समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत गुजरात दमन या ठिकाणी आपण या आपल्या मंडळाची वार्षिक स्पर्धा खेळतो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. रमाकांत भोईरनं चेंडू इतका वेगाने आला की त्या वेगानं रमाकांत भोईरना बीट केलं. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू तळला गेला. धावसंख्या झाली आहे ती 5. त्यामुळेच मी म्हटलं ना की ज्या संघाने खेळायचं आहे त्या काही संघाने तो एक कालच्या नाईटचा विचार केला असेल. किती लिमिट असायला व काल नाईटमध्ये पिण्यामध्ये एक नियंत्रण पिणं कदाचित काही संघाने केलं असेल तर काही संघाने हा विचार केला असेल की आम्ही एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आलो, त्याच्यामुळे काही झालं तरी आम्ही एन्जॉय करणार. काही लवकर झोपले तर काही उशिरा झोपलेत. धावा झाले त्या म्हणजेच 7. उमेदमान संघ जरी लवकर झोपला असला तरी जॅक्सननं मात्र आम्हाला हैराण केलं. धावा 7. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलं. 3 ओव्हरची मॅच. क्या बात आहे. कल्पेश नाना आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील पहिलं षटक एकसरच्या मैदानावर या गोलंदाजानं हाताळलं होतं. 4 विकेट काढल्या होत्या या गोलंदाजानं. आणि जर ग्रँड फिनालेमध्ये जर कल्पेश नाना यांना उमेदवार संघानं खेळवलं असतं तर बेस्ट बॉलर हा पुरस्कार कल्पेश नाना यांना भेटू शकला असता. मात्र अंतिम सामन्यामध्ये या गोलंदाजाला प्लेइंग 11 मध्ये मात्र उमेदवार टीमनं घेतलं नव्हतं आणि या कारणास्तव मात्र याचा तो पुरस्कार गेला होता. ते 4 विकेट मात्र खूप महत्त्वाचे असतील कारण मास्टर्स क्रिकेट मधील त्या पहिल्या 4 विकेट होत्या कल्पेश नाना यांच्या नावावर. फुल ऑफ लाईन आडव्या बॅटनं चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं खेळलं जात आहे. त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला थ्रो. फेकी चुकीची होती मात्र बॅकअप चांगला. नोचा इशारा आहे. बीमर या ठिकाणी हाताळला जात आहे. नो आहे. त्याच्यामुळे इथे रनआउटची विकेट असेल मात्र इथे धावा मिळतील त्या 2. धावसंख्या झाली आहे ती 9. नाही नाही बॉल काउंट नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉल काउंट असतो. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये नसतो. चला चला नागेश. चला न्यू खेळाडू येतो चंद्रकांत. याच खेळाडूच्या विषयी मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की 4 स्पर्धा तितकासा चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहिला नाही या 4 स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर मात्र दमनच्या मैदानावर सुरेख खेळ आहे. दमनच्या मैदानावर पहिल्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. दुसरी स्पर्धा खेळताना देखील एक चांगली कामगिरी आपण या खेळाडूची पाहिली आहे. जुचंद्र टीमच्या अगेन चांगली खेळी साकारली होती या खेळाडूनं. चंद्रकांत यांना 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 10. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बीमरचा इशारा आहे. आणखीन एक नो चेंडू. त्यामुळेच मी म्हटलं ना की पण नाना वेलकम या ठिकाणी आगमन झालंय. अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत.
स्वीप करायचा प्रयत्न होता आणि काय घडलं, क्लिंग बोल्ड का? यस, दांडीगुल रमाकांत भोईर या ठिकाणी बाद. अकरा. विश्वतरे विश्वजित तरे. उमेळमान आणि मीरा पांजू आणि दहीसर. पांजू जिंकली ना पहिली मॅच. मग अपील केली गेली. अपील बघा ज्याप्रमाणे नानाने उड्या मारल्या मैदानात, खतरनाक अपील केली गोलंदाजांना. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या झाली आहे ती 12. चंद्रकांत आणि विश्वजित तरे विशू दोन्ही खेळाडू त्या कॅपेबलचे आहेत मोठे फटके खेळण्यामध्ये. म्हणजे दूध ही तलवार ही मैदान के अंदर खड़ी है. शॉर्ट बॉल होता मात्र उसळी कमी या ठिकाणी पाहायला मिळते. चंद्रकांतला असं वाटलं होतं की चेंडू उसळी घेणार, मात्र चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय. त्या खेळपट्टीवर असा एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी ग्रास आहे आणि त्या ठिकाणी चेंडू पडला हेमंत सर, तर चेंडू तो खाली बसतो. प्रीतम स्प्रे कुठे आहे? स्प्रे स्प्रे फुल ऑफ लेन. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र फेकून दिला गेला. हा बिग हिट, मोठा फटका 6. आज खऱ्या अर्थानं कमलेश सर मुर्दा संघ खूप नाराज झाला असेल, कारण तो मुर्दा संघाचा विजय असेल. मोठा फटका पुन्हा एकदा. हा तर मॅचच्या रडार मध्ये आला होता, सोडणार तर मुळीच नाहीये. चंद्रशेखर सारखा एक नामांकित खेळाडू त्या ठिकाणी आहे. बॅक टू बॅक 2 धमाके, 2 षटकार. थँक्यू. आज कदाचित कमलेश सर आज कदाचित मुर्द्याने स्टॉक आणखीन मागवला असेल, वाढवला असेल. नाही, चेकिंग होते. कोणीही दारू घेऊन जाऊ नका. विनंती करतोय सर्व खेळाडूंना, रिक्स घेऊ नका. केंद्रशासित प्रदेश आहे हा, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे रिक्स घेऊ नका. दारू तर मुळीच कोणी घेऊन जाऊ नका. धावा 24. प्रशांत काय शांत करेल का स्कोरबोर्ड? पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू, यॉर्करचा मारा. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी. एक धाव धोका घेतला होता कारण चंद्रशेखर यांना स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी मात्र तो चिकी सिंगलचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एक धाव. धावा 25. याच्यानंतर थेट आपण वाघबिल.
चंद्रकांतच बोलतो मी. कोण बोलतो काय? तू गंग्याच्या मागे लागू नको. चांगला फटका आहे स्क्वेअर लेग रिजन मधून. राजा 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 त्या ठिकाणी राजा काकानं चेंडूला कालवलं. धावसंख्या 27. धावा झाल्या 27. अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस मिस केला. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण नाही होत त्या ठिकाणी. अपेक्षा भरपूर आहेत. धावा झाल्या आहेत त्या 29. टीम कॅप्टन मालजेपाडा प्रसन्न भोईर संपर्क साधा. टीम कॅप्टन मालजेपाडा प्रसन्न भोईर. जास्त वेळ वाया घालवू नका विनंती करतोय. लवकर घरी जायचं असेल तर वेळ वाचवा, कारण जाताना ट्रॅफिक भरपूर लागते. हे क्लिअर करतोय. नो कॅन्सर केला. सांगितलं कळलं सर. क्षमा मागितली आहे पंचांनी. स्टेट बॅट अगदी डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरून कंपनीच्या मध्ये चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6. दोन चेंडू शिल्लक. धावा संख्या झाले 35. आला आला. खराब झाला खराब झाला. नको चला चालू करा. खराब झाला बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. गॅप मध्ये चेंडू 1 बॉन्स निघून जाईल 4 धावांसाठी. चंद्रकांत चंद्रकांत आणि चंद्रकांत. ते एक सिरियल आली होती त्याची आठवण झाली. धावा संख्या 39. चाळीस 50 45 म्हणजे इथून जर विचार केला आपण 39 तर आहेत. एक षटकाराला तर 45, चौकाराला तर 41, विकेट पडली तर 39 वर मात्र संघ थांबेल. मीरा क्या बात आहे. काय चेंडू टाकला गेला. अफलातून चेंडू टाकला गेला. कुठलीही संधी त्या ठिकाणी बॅटरला दिली नाहीये. अगदी खोलात चेंडू टाकला गेला. दांडी गोल झाली. शेवटच्या चेंडूवर चंद्रकांत यांची मात्र केली संपुष्टात. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावा झाल्यात 39 आणि 40 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत उमेरमान या टीमला. चला यायचं आहे
कोण नाही या सरा भोईर साहेब कोण आहे किशोर भाऊ तुम्ही का या उपाध्यक्ष या तुम्हीच या नाही तर हिशोब करता हिशोब 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 सुरू आहे 3 ओव्हरची मॅच 50चा खेळाडू खेळवायचा की नाही खेळवायचा हा तुमचा प्रश्न ओपनिंग जोडी असेल ती 45ची आणि वन डाऊन साठी 40चा खेळाडू जाईल पहिले षटक टाकेल तो 45 वयोगटातील खेळाडू दैसर वर्सेस पांजू उपांत्य फेरीतील मॅच उपाध्यक्ष कृष्णात बोईसाहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग झाला टॉस विन दैसर संघ नाणेफेक जिंकतोय 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची मॅच फिल्डिंग ओके क्षेत्ररक्षण स्वीकारले पांडू संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे चला मॅच स्टार्ट करा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन चाळीस धावा विजयासाठी 3 ओव्हरची मॅच संपूर्ण ज्या काही मॅचेस बाकी आहेत या 3 ओव्हरच्या मॅचेस होतील जेणेकरून आपण लवकर इकडून घरी जाऊ शकतोय अंधार झाला तर ट्रॅफिकचा सामना करावा लागेल सर्व संघांना सूर्यकांत गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंडला आपण सचिन पाटील सुरेंद्र आहे माफ करा सुरेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर त्यानंतर स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन पाटील नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नागेश पाटील या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय दोन्ही खेळाडू स्फोटक आहेत 40 धावांचे टार्गेट समोर आहे महत्वपूर्ण मॅच जिंकलात तर मात्र एक ट्रॉफी ही मात्र 100% तुमच्या टीमला दिली जाईल पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंप आपण ही लाईन पाहिली आणि चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय गुड डिलिव्हरी मिस्टर सुरेंद्र सचिन पाटील एक चांगला खेळाडू आहे भरपूर आशा अपेक्षा मी म्हणेन या खेळाडूवर अवलंबून आहेत मुकेश नाहीये सचिन दुसरा एक सचिन आलाय मात्र कुठेतरी त्या खेळाडूची जागा घ्यावी लागेल एखाद्या खेळाडूला फुल ऑफ लाईन समोर खेळ करतोय स्ट्रगल करतो प्रीतम चौकार 4 थँक्यू 18 चेंडू 40 करायचे आहेत जवळजवळ विचार केला आपण 13.33
हा रिक्वायर्ड रन रेट समोर आहे आणि त्याच रिक्वायर्ड रन रेट नुसार खेळावा लागेल. सुरेंद्र म्हात्रे शॉर्ट बॉल बैटिक स्ट्रोक मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी अंदाज घेता आला नाहीये. त्या ठिकाणी फिल्डर होता मात्र तो अंदाज घेता आला नाही कॅचचा. चेंडू पुन्हा जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा कोणीही उठलं नाही तर लहान मुलगा बॉल आणायला गेला होता. सहकार्य करा जरा प्लीज. काल देखील तो लहान मुलगा बॉल आणायला गेला होता. द्वित धावसंख्या 8. इन्सर्टचा फटका गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मयूर राऊत आहे त्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे मयूर राऊतनं चेंडूला स्टॉप केलं. फेक नॉनस्ट्राईक एंडला येईपर्यंत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावा झाल्या त्या 11. 3 ओव्हरच्या मॅचेस असल्या कारणास्तव तुम्हाला मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. ऑन साइडला आहे कॉर्नर बाउंड्री जवळ प्रीतम चेंडूला स्टॉप करतोय. थ्रो व्यवस्थित नाहीये. उशिरा होतोय. 2 धावा झाले ते 13. जो रिक्वायर्ड मी म्हटलं की 13.33 ही पर ओव्हर सरासरी आहे आणि त्याच सरासरीने मात्र या ठिकाणी वैमान संघ खेळतोय. फुलटॉस फुल ऑफ लेन चेंडू होता आणि या चेंडूला व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आलं नाहीये. थोडेसे नाराज असतील कारण हा चेंडू अगदी व्यवस्थित मिडलला घेतला असता तर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकू शकले असते या चेंडूला. मात्र चांगला चेंडू म्हणू शकतो आपण. एकच धाव चेंडूवर पहिले षटक संपले. धावसंख्या आल्या 14. 40 करायचे आहेत. चेंडू शिल्लक ते 12 आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. चला उशीर करू नका. चंद्रकांत षटक क्रमांक 2 शॉर्ट बॉल. पहिला चेंडू थोडासा उचले घेणार आपण. चेंडू पाहिला गुडलिनवरून चेंडू चांगल्या प्रकारे उचले घेतोय. मातीचं विकेट आहे आणि या मातीच्या विकेटवर आपण बरेचसे चेंडू हे चांगले उचले घेणारे पाहिलेत. इथून जर आपण या चेंडूच्या विषयी म्हणायचं तर रायसिंग डिलिव्हरी हाताळली गेली. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज उमेलमानी या टीमला विजयासाठी. 11-26. ऑफसाईडला मयूर राऊत स्ट्रगल करतो. मिसफील्ड चान्स नाहीये. बॅकअप नाहीये. 35चा फिल्डर कडून होत आहे चुकी. चौकार. 4. धावा झालेत 18. 22 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 10.
चला 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 प्लीज. शाबाश शाबाश. दिशा थोडीशी खराब पाहिली आपण. व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. एक धाव. धावा झाल्या त्या 18. 19 धावा. 21 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 10. यावेळेस देखील तो प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. कॉलिंग थोडीशी त्या ठिकाणी चुकीची घडली होती. काही मिली सेकंद चेंडू उशीर झाला उचलायला नंदकुमार पेडवेकरांना. पहिल्या एफर्ट मध्ये कदाचित चेंडू फेल झाला असता आणि थ्रो झाला असता तर नक्कीच एखादी विकेट रनआउटच्या स्वरूपात घेता आली असती. धावा झालेल्या आहेत त्या 21. 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 9. ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फक्त एक मिळेल. फक्त एकदा मिळेल. 18 धावा अजूनही करायच्या आहेत. धावा झाल्यात 22. चेंडू शिल्लक आहे ते 8. म्हणजे एक प्रकारे मुर्दा जी मॅच झाली मुर्दा वर्सेस गोरदेव तशा प्रकारे ही मॅच सुरू आहे. सचिन पाटील स्ट्राइक एंडवर. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अपील केली होती. लाऊड अपील चंद्रकांतनं केली होती मात्र पंच नॉट आउट म्हणतायत. लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 23. 17 अजूनही हवे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. म्हणजे इथून एखादा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. 7 चेंडू 17 धावा म्हणून म्हणतो ना मी साहेब की मुर्ध्याची जी मॅच झाली मुर्धा आणि गोरदेव त्याप्रमाणे हा सामना सुरू आहे. त्याच्यामुळे हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. वाईटचा इशारा. मात्र तो शेवटचा चेंडू लाला माची यांना डॉट टाकला होता. हा एक चेंडू अवांतर येतोय. 16 धावा अजूनही करायच्या आहेत. दोन्ही टीमसाठी हा चेंडू महत्वाचा आहे. डॉट आला तर मीरा संघ थोडेसे खांद्यावर येतील आणि तो षटकार आला तर उमेदवार संघाचं वर्चस्व राहील या मॅच मध्ये. चांगला फटका पाहायला मिळत नाहीये. इथे पुन्हा एकदा चुकी. मिस स्पीड. पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फेल झाला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फेल झाला असता नागेश पाटील सारखा खेळाडू बाद करता आला असता. मात्र फक्त एक धाव या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या झाली आहे ती 25. 15 करायचे आहेत. चेंडू शिल्लक 6. काही जेपी मेसेज द्यायचा आहे देतो मी. सांग मला. सहा 15. ऑल द बेस्ट बोथ द टीम. ऑफसाईडला कट करतोय. गॅप मध्ये आहे सूर्यकांत. 2 धावा मिळतील. सत्तावीस धावा. 13 पाहिजेत. चेंडू शिल्लक 5. 5-13 चाहिए फक्त
5-13, 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. शॉर्ट बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चंद्रकांत कडून झालंय. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. 11 अजूनही हवे आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 4. 4 चेंडू 11 धावांची गरज. हा पाणी नाहीये, तुम्हाला वाटत असेल त्या बॉटलमध्ये पाणी आहे. बॉटलमध्ये पाणीच आहे, मात्र एक मंत्र देखील आहे. तो काय मंत्र असेल, जेपीचा एनर्जी ड्रिंक असेल ती. प्रत्येक टीम प्लॅनिंग करते बघा. मग अशी मॅच सुरू होण्याअगोदर आपण उमेयमान संघाला पाहिलं, एका रिंगणमध्ये त्यांनी प्लॅनिंग केली, आखणी केली कशा प्रकारे तुम्हाला मीरा संघासोबत खेळायचंय. 5 वर्ष दैसर मॅच ही थोड्याच वेळात सुरू होईल, त्याची देखील प्लॅनिंग, त्याची देखील त्या मॅचची आखणी दैसर संघ त्या ठिकाणी करत आहे की कशा प्रकारे पांजूर संघाच्या अगेन्स्ट आपल्याला खेळायचंय, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, ही मात्र आखणी दैसर टीमची सुरू आहे. धावा झालेल्या आहेत त्या 30. 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 3. जैक्सन क्या बोलता है, मारेगा, लगा था क्या कुछ? सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली बसला. 2 चेंडू 10 धावांची गरज. मुर्दा मॅच 2 चेंडू 10 धावा. आणखीन एक चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं. मग अशी गुडलेनवर चेंडू टाकला गेला. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू 10 पाहिजेत. 1 चेंडू 10 धावा. हा देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे आणि ते अशा रीतीने आपण पाहतोय तर 10 धावांनी मात्र विजय प्राप्त करतोय. अभिनंदन मीरा मास्टर्स. चेंडू तू किशा टाकलास? चला पाणजू आणि दैसर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नंदभाऊ अभिनंदन, या सीझन मधील पहिली ट्रॉफी तुमच्या अकाउंटला जमा झाली. मग ते नंबर 1 च्या असू द्या, नंबर 2 च्या असू द्या किंवा नंबर 3 च्या असू द्या, पहिली ट्रॉफी जमा झाली अकाउंटवर मीराच्या. त्यानंतर मात्र हे 2 संघ, आमचा पांजूचा कारवा आला. मुख्य विकेटवर सराव कोणीही करायचा नाही. चला मीरा, पंच स्कोर 1 पंच. अरे आणि खाली सर तुम्ही घ्या.
मॅच सुरू करूया. वेलकम मायकल. मायकल देखील आज पोहोचलाय दमनच्या नगरीमध्ये. प्रत्येक टीमनं आपापले जे मुख्य खेळाडू आहेत ते बोलवलेत. बबन एक अनुभवी गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर लेजंडरी म्हणजेच 1993चा तो काळ ज्या वेळेपासून दहिसरच्या मैदानावर पहिलं 40+ क्रिकेट खेळलं गेलं त्यावेळेचा तो काळ आणि त्यावेळेच्या त्या काळातील हा गोलंदाज मिस्टर बबन. गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडला प्रमोद भोईर.